Hello friends, welcome to Pharma Study channel with Sapna. Myself Sapna Rani Kadam. I am working as an assistant professor at Dr. Ved Prakash Patil Pharmacy College, Aurangabad. I have an industrial as well as academic experience. I have already worked in a QA department in industry. So in detail I can explain all related pharmaceutical quality assurance. In today's lecture, we will discuss validation master plan, that is a VMP. It is very important point in your syllabus as well as in pharmaceutical industry. In previous video, I have already told what is a validation, which are the different types of validation in detail. So for better understanding, first watch the video of validation and its types. If you are a new member, then please subscribe my channel and click on bell icon for next updates and give your likes and comments. In this topic we will discuss definition of validation master plan, purpose of validation master plan, validation master plan procedure, and different aspects of validation master plan in detail. First we will see the basic term, that is a validation. First, we will start with the basic term, that is a validation. Validation means a documented evidence which provides a high degree of assurance that a specific process produces or gives a consistent result with predetermined specification and quality attributes. म्हणजे असा एक डॉक्युमेंट एव्हिडन्स जो आपल्याला अश्युरन्स देतो की आपली जी काही प्रोसेस आहे ती आपल्याला कन्सिस्टंट रिझल्ट येते विथ प्रीडिटरमाइंड स्पेसिफिकेशन. जे काही स्टँडर्ड स्पेसिफिकेशन आहे त्याच्याप्रमाणे आपल्याला रिझल्ट भेटतात विथ अ क्वालिटी प्रोडक्ट, आणि प्रोडक्टची क्वालिटी पण मेंटेन राहते. दॅट इज कॉल्ड एज अ व्हॅलिडेशन. आणि व्हॅलिडेशन मास्टर प्लॅन, नेक्स्ट टाइम इज अ व्हॅलिडेशन मास्टर प्लॅन. इट इज ऑल्सो नोन एज अ VMP. व्हॅलिडेशन मास्टर प्लॅन मीन्स टू प्रोव्हाइड और टू प्रिपेअर द प्लॅन ऑफ व्हॅलिडेशन. जो की आपण व्हॅलिडेशनचा प्लॅन बनवतो ज्याच्यामध्ये डिफरंट ॲक्टिव्हिटीज ज्या असतात त्या आपण त्यामध्ये मेन्शन केलेले असतात. दॅट इज कॉल्ड एज अ व्हॅलिडेशन मास्टर प्लॅन. नाव वी विल डिस्कस डेफिनेशन ऑफ व्हॅलिडेशन मास्टर प्लॅन. Validation master plan is an internally approved document that describes in clear and concise wording the general expectation, intentions, methods and approach to be used during the entire validation report. म्हणजे आपण जे काही व्हॅलिडेशन ॲक्टिव्हिटी करणार आहे ती व्हॅलिडेशन ॲक्टिव्हिटी कशी परफॉर्म करणार आहे, त्याचे एक्सपेक्टेशन काय आहेत, इंटेन्शन्स काय आहेत, कुठल्या मेथड्स यूज करणार आहे, आणि व्हॉट इज द अप्रोच टू बी यूज ड्युरिंग एंटायर व्हॅलिडेशन रिपोर्ट. आणि एंटायर व्हॅलिडेशनमध्ये त्याचा अप्रोच काय असणार आहे व्हॅलिडेशन परफॉर्म करायचा. दॅट इज कॉल्ड एज अ व्हॅलिडेशन मास्टर प्लॅन ऑर VMP. म्हणजेच काय, व्हॅलिडेशन मास्टर प्लॅन म्हणजेच हे एक इंटरनली अप्रूव्ड डॉक्युमेंट आहे ज्यामध्ये ज्या काही डिफरंट व्हॅलिडेशन प्रोसेसेस आहेत त्या प्रोसेस रिलेटेड सगळ्या ॲक्टिव्हिटीज ह्या मेन्शन केलेल्या असतात, प्लॅन केलेले असतात. दॅट इज कॉल्ड एज अ व्हॅलिडेशन मास्टर प्लॅन. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट डॉक्युमेंट इन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज. नाउ नेक्स्ट पॉईंट इज अ पर्पज ऑफ व्हॅलिडेशन मास्टर प्लॅन. जो की व्हॅलिडेशन मास्टर प्लॅन आहे तो आपण का करायचा असतो. फर्स्ट, इट हेल्प्स टू मॅनेजिंग ॲक्टिव्हिटी और मॅनेजिंग बॉडीज टू नो द व्हॅलिडेशन प्लॅन. जे काही मॅनेजिंग बॉडीज असतात त्यांना व्हॅलिडेशन प्लॅन करता येतो, आणि त्यामुळे जे काही डिफरंट बॅचेस असतात अकॉर्डिंगली ते प्लॅन करू शकतात. प्लस जे काही डिफरंट रेग्युलेटरी बॉडीज असतात, GMP इन्स्पेक्टर वगैरे असतात, त्यांना पण हेल्प होते. त्यामुळे काय होतं, त्या इंडस्ट्रीमध्ये ॲक्टिव्हिटीज कशा परफॉर्म केले जातात त्यांची एक आयडिया येते, त्यांचा एक प्रोटोकॉल त्यांना किंवा त्यांचं प्लॅनिंग कसं आहे डिफरंट व्हॅलिडेशन ॲक्टिव्हिटीचं, क्वालिफिकेशन ॲक्टिव्हिटीचं, कॅलिब्रेशन ॲक्टिव्हिटीचं, ज्याच्यामुळे त्यांना प्रॉडक्टची क्वालिटी कशी असेल, तिथली प्रोसेस कन्सिस्टंटली रिझल्ट येते का ॲज पर स्टँडर्ड स्पेसिफिकेशन, त्यांना ते डिटरमाइन किंवा जज करू शकतात. जे काही डिफरंट व्हॅलिडेशन मेंबर्स आहेत, व्हॅलिडेशन ॲक्टिव्हिटी परफॉर्म करणारे मेंबर्स आहेत, त्यामुळे त्यांना व्हॅलिडेशन VMPमुळे काय होतं, जे काही डिफरंट टास्क आणि रिस्पॉन्सिबिलिटीज त्यांना व्हॅलिडेशनमध्ये परफॉर्म करायचे असतात त्या क्लिअर होतात. दे कॅन अंडरस्टँड देअर टास्क अँड रिस्पॉन्सिबिलिटीज ऑल्सो. द FDA इन्स्पेक्टर्स ड्युरिंग ऑडिट, जे काही डिफरंट ऑडिट वगैरे असतात, इंटरनल ऑडिट असतात, FDA ऑडिट असतात, त्यामध्ये काय असतात, जे डिफरंट डॉक्युमेंट असतात इम्पॉर्टंट डॉक्युमेंट लाईक साईट मास्टर फाईल, व्हॅलिडेशन मास्टर प्लॅन, कॅलिब्रेशन मास्टर प्लॅन, ज्याच्यामुळे तिथली प्रोसेस कशी आहे ती एक जजमेंट येते, ॲट ॲक्च्युअल प्रोसेस कशी परफॉर्म केली जाते त्या व्हॅलिडेशन मास्टर प्लॅनमुळे, किंवा जे काही मास्टर डॉक्युमेंट आहे त्याप्रमाणे परफॉर्म केले जातात का
दॅट इज अ प्रेझेंटेबल फॉर्म. त्यामध्ये ते प्रेझेंट केले जातं त्या डॉक्युमेंटच्या फॉर्ममध्ये. सो दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट इन केस ऑफ FDA inspection and other audit inspection. The main aim or advantage of VMP is for people, organization, FDA and other auditor. जे काही पर्सन्स तिथे वर्क करतात, एम्प्लॉईज वर्क करतात ऑर्गनायझेशनमधले, प्लस जे काही इन्स्पेक्शन कमिटीज असतात, रेग्युलेटरी बॉडीज असतात, FDA इन्स्पेक्शन वगैरे असतात, त्याच्यासाठी युजफुल असतात. प्लस जे काही डिफरंट अदर ऑडिटर्स असतात त्यांच्यासाठी सुद्धा VMP हे खूप इम्पॉर्टंट असतं. नाव नेक्स्ट पॉईंट इज VMP इन्फॉर्म्स. VMPमुळे आपल्याला डिफरंट इन्फॉर्मेशन मिळते. दॅट इज व्हॉट इज द पर्पज अँड स्कोप ऑफ व्हॅलिडेशन. व्हॅलिडेशनचं पर्पज काय आहे, स्कोप काय आहे, रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे, रिस्पॉन्सिबिलिटी होल्डर कोणते कोणते आहेत, कोणाला कोणती रिस्पॉन्सिबिलिटी आहे, प्लस जे काही व्हॅलिडेशन पॉलिसी काय आहे त्या कंपनीची, डिफरंट क्वालिफिकेशन फॅसिलिटीज कोणत्या अवेलेबल आहेत, सिस्टीम कोणत्या अवेलेबल आहेत, इक्विपमेंट आणि युटिलिटीज काय काय अवेलेबल आहेत, प्लस जे काही डिफरंट वॉट ॲक्टिव्हिटीज आर प्लॅन ड्युरिंग व्हॅलिडेशन. कुठल्या कुठल्या ॲक्टिव्हिटीज प्लॅन केल्या गेलेल्या आहेत, त्याचं ड्युरेशन किती असणार आहे, इनिशियल टाईम, प्लस जे फिनिश ॲक्टिव्हिटी कंप्लीट झाल्यानंतर कधीपर्यंत ती ॲक्टिव्हिटी कंप्लीट झाली पाहिजे, त्याचा रिपोर्ट बनला पाहिजे. व्हॅलिडेशन रिलेटेड जे काही डिफरंट डॉक्युमेंट असतात, फॉर एक्झाम्पल प्रोटोकॉल, रिपोर्ट, ते कसे बनले पाहिजे, कोणता फॉर्मॅट असला पाहिजे, तो फॉर्मॅटसुद्धा VMP जे काही डॉक्युमेंट आहे त्यामध्ये दिलेला असतो. प्लस जे काही डिफरंट व्हॅलिडेशनचे टाईप्स आहेत, प्रोसेस व्हॅलिडेशन, क्लिनिंग व्हॅलिडेशन, ॲनालिटिकल मेथड व्हॅलिडेशन, हे सगळे टाईपचे व्हॅलिडेशन त्यामध्ये मेन्शन केलेले असतात. त्या रिलेटेड प्रोसिजर काय काय फॉलो करायचे आहेत त्या सगळे डिटेल्स आपण VMPमध्ये दिलेले असतात. प्लस हू इज गोइंग टू ऑथराईज दीज ॲक्टिव्हिटीज. म्हणजे ह्या जे काही व्हॅलिडेशन रिलेटेड ॲक्टिव्हिटीज आहेत त्या कोण ऑथराईज करणार, कोण पर्सन्स प्रोटोकॉल बनवणार, कोण रिपोर्ट बनवणार, कोण ॲप्रुव्हल करणार, ह्या सगळ्या प्रोसिजर्स, हे सगळे डिटेल्स VMPमध्ये प्रोव्हाइड केले असतात. हू इज ॲक्च्युली कॅरी आउट दीज ॲक्टिव्हिटी. ज्या काही ॲक्च्युली ॲक्टिव्हिटीज परफॉर्म करायच्यात त्या कोणते कोणते पर्सन्स परफॉर्म करणार ते सगळं रिस्पॉन्सिबिलिटीजमध्ये दिलेलं असतं. हू इज गोइंग टू सर्टिफाय द सॅटिस्फॅक्टरी कम्प्लिशन ऑफ द व्हॅलिडेशन ॲक्टिव्हिटी. आणि ही जी काही व्हॅलिडेशन ॲक्टिव्हिटी आहे ती कंप्लीट झाल्यानंतर त्याला सर्टिफाय कोण करणार, कुठला पर्सन, लाईक अ हेड QA ऑर अदर पर्सन हू विल सर्टिफाय दॅट ॲक्टिव्हिटी कोण सर्टिफाय करणार. जे की फायनल प्रोटोकॉल असतो तो फायनल प्रोटोकॉल कोण सर्टिफाय करणार. ॲज पर प्रोटोकॉल तुम्हाला त्याची जी काही प्रोसिजर आहे व्हॅलिडेशनची ती परफॉर्म करावी लागते. त्याच्यानंतर तुम्हाला रिपोर्ट हा कंप्लीट करावा लागतो, प्रिपेअर करावा. ज्या काही डिफरंट रिक्वालिफिकेशन किंवा रिव्हॅलिडेशन ॲक्टिव्हिटीज आता असतात, जिथं काहीतरी मेजर चेंजेस असतील तिथं तुम्हाला रिव्हॅलिडेशन करावं लागतं, किंवा पर्टिक्युलर इक्विपमेंट वगैरे जे काही असतं त्यांना रिक्वालिफिकेशन करावं लागतं पर्टिक्युलर रिव्ह्यू पिरियडनंतर, किंवा काही चेंजेस वगैरे असतील त्यामध्ये तर त्याचं प्लॅनिंग कधी करायचं, किंवा जे काही ॲक्टिव्हिटीज आहेत व्हॅलिडेशन ॲक्टिव्हिटी त्याचं प्लॅनिंग कसं असणार आहे, शेड्युलिंग कसं असणार आहे, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला VMP ही प्रोव्हाइड करत असते, इन्फॉर्म करत असते. जे काही डिफरंट प्रोटोकॉल आणि रिपोर्ट बनवणार आहे त्याचे फॉर्मॅट कसं असणार आहे, प्रोटोकॉल कोणत्या फॉर्मॅटमध्ये बनवायचं आहे, रिपोर्ट कोणत्या फॉर्मॅटमध्ये बनवायचं आहे, हे सगळे फॉर्मॅट पण VMPमध्ये दिलेले असतात. व्हेन इच प्लॅन ॲक्टिव्हिटी इज गोइंग टू बी स्टार्टेड अँड फिनिश. ज्या काही डिफरंट ॲक्टिव्हिटीज तुम्ही स्टार्ट करणार आहात व्हॅलिडेशन रिलेटेड, त्याला किती टाईम पिरियड द्यायचा आहे, ती ॲक्टिव्हिटी कधी स्टार्ट होणार, कधी एंड होणार, ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा VMPमध्ये इन्फॉर्म केलेल्या असतात, प्रोव्हाइड केलेल्या असतात. एक ॲडिशनल पॉईंट म्हणजे जे काही डिफरंट रेफरन्स डॉक्युमेंट असतात, एक्झिस्टिंग डॉक्युमेंट, कुठल्या SOPs फॉलो करायचे आहेत तुम्हाला व्हॅलिडेशनसाठी, किंवा जे काही इक्विपमेंट हँडल करताय, जे काही डिफरंट ॲक्टिव्हिटीज परफॉर्म करतायत तुम्ही, त्यासाठी कुठल्या SOPs तुम्हाला रिक्वायर्ड आहेत, रेफरन्स SOPसुद्धा VMPमध्ये मेन्शन केलेलं असतं. प्लस जे काही चेंज कंट्रोल ॲक्टिव्हिटीज आहेत त्या रिलेटेडसुद्धा इन्फॉर्मेशन VMPमध्ये प्रोव्हाइड केलेली असते. नाऊ नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट इज व्हॅलिडेशन मास्टर प्लॅन आस्पेक्ट. म्हणजे जे काही तुमचं व्हॅलिडेशन मास्टर प्लॅन VMP हे जे काही डॉक्युमेंट आहे ते फिजिकली कसं दिसलं पाहिजे, कसं ॲपिअरिंग नेचर कसं असलं पाहिजे. VMP शुड बी फिजिकली अट्रॅक्टिव्ह. हे जे काही डॉक्युमेंट आहे ते फिजिकली अट्रॅक्टिव्ह असले पाहिजे, दॅट वन वूड लाईक टू रीड इट. म्हणजे फिजिकली अट्रॅक्टिव्ह असलं ते डॉक्युमेंट जर इझिली छान दिसत असेल तर तुम्ही ते इझिली रीड करू शकतात, किंवा तुम्हाला रीड करण्याची इच्छा होऊ शकते. VMP शुड बी टाईप्ड ऑन गुड क्वालिटी व्हाईट पेपर. आणि VMP डॉक्युमेंट जे काही आहे ते चांगल्या क्वालिटीच्या व्हाईट पेपरवरती तुम्हाला बनवायचं असतं, ऑफ नॉट लेस दॅन 80 GSM. त्याची जी थिकनेस असणार आहे दॅट शुड बी इन बिटवीन 100 to 120 GSM. जो की बॉन्ड पेपर असणार आहे तुम्हाला त्याची थिकनेस ही 100 to 120 मध्ये असली पाहिजे. फॉर एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे जे काही डिफरंट नोट्स वगैरे असतात ते आपण इझिली
फॉर एक्झाम्पल इफ यू हॅव टू अंडरस्टँड एनी कन्सेप्ट, जर तुम्हाला एखादी कन्सेप्ट जाणून घ्यायची असेल, त्याच्या नोट्स प्रोव्हाइड केलेले असतील, त्या नोट्स जर तुम्हाला शॉर्ट ट्रिक्स यूज करून, डिफरंट फ्लो डायग्राम्स यूज करून, चार्ट्स यूज करून, टेबल्स यूज करून, डिफरंट ड्रॉइंग्स, कलर फॉर्म वगैरे यूज करून, फॉर्मॅटिंग वगैरे करून जर प्रोव्हाइड केल्या, व्यवस्थित एक्सप्लेन केलं, तर त्या तुम्हाला इझिली अंडरस्टँड होतात, प्लस लवकर लक्षात येतात. सो दॅट इज व्हेरी इफेक्टिव्ह. जे आपलं ऑडिओ व्हिज्युअल जे काही असतो स्टडी, तो खूप इम्पॉर्टंट असतो. त्यामुळे काय होतं, लवकर आपल्याला गोष्टी ह्या अंडरस्टँड होतात, लक्षात येतात. इन द सेम वे जे काही VMP डॉक्युमेंट असतात, फर्स्ट इम्प्रेशन इज अ लास्ट इम्प्रेशन, वी नो दॅट. जसं फर्स्ट इम्प्रेशन असतं, ज्यामुळे तुम्ही पहिले बघितल्याबरोबर तुम्हाला त्या गोष्टी इझिली अंडरस्टँड झाल्या पाहिजे. कन्साईज वर्डमध्ये ते प्रोव्हाइड केलं पाहिजे, सिम्पल वर्डमध्ये सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केल्या पाहिजे. त्यामध्ये डिफरंट टाईपचे जे काही आहे, द फाईल शुड बी इन अ प्रेझेंटेबल फॉर्म. ती फाईल ही प्रेझेंटेबल फॉर्ममध्ये असली पाहिजे. प्लस दिस पेपर शुड बी बॉर्डर फ्रॉम ऑल साईड. त्याची जी काही बॉर्डर आहे त्या पेपरची, दॅट शुड बी ऑल साईड. चारही साईडनी त्याला बॉर्डर प्रोव्हाइड केली पाहिजे. जनरली 25 फ्रॉम लेफ्ट साईड. लेफ्ट साईडला 25 mm मार्जिन सोडली जाते, आणि जे की बाकीच्या रिमेनिंग 3 साईड आहे, दॅट इज 15 mm फ्रॉम ऑल अदर साईड. तिन्ही साईडला 15 mm ही स्पेस सोडली जाते. नेक्स्ट पॉईंट इज इट शुड हॅव अ सफिशियंट एक्सप्लेनेटरी ड्रॉइंग. एक्सप्लेन करण्यासाठी फक्त डेटा हा रिटर्न फॉर्ममध्ये प्रोव्हाइड केलेला नसून, तो जर ड्रॉइंगच्या फॉर्ममध्ये डिफरंट चार्ट्स वगैरे यूज करून, टेबल्स यूज करून, कलर डायग्राम वगैरे यूज करून, काही स्पेसिफिक कलर वगैरे फॉर्मॅटिंग यूज करून जर प्रोव्हाइड केलेलं असेल, सो दॅट विल बी व्हेरी इफेक्टिव्ह. ते जास्त इफेक्टिव्ह असेल आणि इझिली अंडरस्टँडिंग असेल. सो ऑल वी हॅव डिस्कस्ड अबाउट द व्हॅलिडेशन मास्टर प्लॅन. व्हॅलिडेशन मास्टर प्लॅन म्हणजे काय, त्याची डेफिनेशन काय असते, व्हॉट इज द पर्पज ऑफ व्हॅलिडेशन मास्टर प्लॅन, व्हॉट आर द डिफरंट प्रोसिजर काय काय असतात व्हॅलिडेशन मास्टर प्लॅनमध्ये, अँड व्हॉट इज द फिजिकल ॲपिरन्स. जे काही फिजिकल ॲपिरन्स किंवा अस्पेक्ट जो असतो, व्हॅलिडेशन मास्टर प्लॅन डॉक्युमेंट कसं मेंटेन करायचं, दॅट वी ऑल हॅव डिस्कस्ड हिअर. सो थँक्यू फॉर वॉचिंग माय चॅनल and give your likes and comments, so that will motivate to prepare next video. Please like and share this video. If you are a new member, then subscribe my channel Pharma Study with Sapna and press bell icon for next videos. If you have any suggestion, then give your suggestion in suggestion box. Thank you.